नमस्कार मंडळी. तर सिद्धू समोर अखेर आला निलांबरीचा खरा चेहरा. तर सिद्धू देणार आता निलांबरीला तिच्या पापाची शिक्षा. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की कशा प्रकारे ह्या निलांबरीने आपल्या संपतराव गाडेपाटलांना संपवलं. त्याच्यानंतर तिला असं वाटलं की तिचा खरा चेहरा कोणासमोरच येणार नाही, पण तिने केलेल्या पापाची शिक्षा फायनली आता तिला मिळणार असते मित्रांनो. कारण की सिद्धूच्या हाती आता सगळ्यात मोठा पुरावा सापडतो आणि त्याला समजतं की त्याच्या पप्पांचा मृत्यू कशामुळे झालेला आहे. तर दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलंच असेल की आजीने आतापर्यंत आपल्या भावनाच्या मुलीला किती सारी नावं ठेवली होती, पण फायनली आता पुढे आजीला पण तिच्या चुकीची जाणीव होताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि त्याच्यानंतर आजी देखील मात्र आपल्या भावनाच्या आता पुढे माफी मागताना तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की सिद्धूचा अंदाज सुरुवातीपासून अगदी खराच होता. कारण की ह्या माजुरड्या निलांबरीला कोणतीच शिक्षा झाली नव्हती, त्याच्यामुळे तिने आतापर्यंत खूप सारी पापं केली होती. पण फायनली तिच्या पापाचा घडा आता भरलेला असतो आणि पुढे आता तुम्हाला पाहायला हेच भेटणार आहे की तिला योग्य ती शिक्षा कशी होती हे पाहण्यास सगळ्यात मोठं रंजक ठरणार आहे. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता जानूच्या आयुष्यामध्ये देखील किती मोठं संकट आलेलं आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे की जयंत कानिटकर किती हुशार आणि किती शातीर असतो हे मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगतोय. त्याच्यामुळे ह्या दळवींच्या लोकांना कधी न्याय भेटेल असं तर स्वप्नात पण विचार करू नका. कारण की ह्या लोकांनी आतापर्यंत कधीच काही चांगलं केलं नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत पण कधी काही चांगलं होणार नाही. आणि मित्रांनो मी असं का बोलतोय तुम्हाला माहितीच असेल की आपल्या बिचाऱ्या आता विश्वाचा वापर करून मात्र ह्या जानूला त्या जाळ्यातून सुटायचं असतं. पण तुम्हाला माहिती आहे की हा जयंत कानिटकरला जरी डिवोर्स भेटला तर त्याच्यानंतर तो आपल्या विश्वाला सोडेल का? अजिबात पण नाही. कारण की याच्या अगोदर ह्या दळवींच्या लोकांपायी विश्वाच्या आईचा देखील मृत्यू झाला हे तुम्ही पाहिलंच असेल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की ही दळवींची लोक फक्त आपल्या विश्वाचा कशा प्रकारे वापर करतात हे तुम्हाला चांगलंच समजलं असेल. आणि ह्या जानूला आत्ता तरी समज यायला हवी की हा जयंत असा तुसा साधासुद्धा माणूस नाहीये. कारण की त्याला जरी डिवोर्स दिला तरी तो कोणत्या ना कोणत्या गोष्टीमधून ह्या दळवींच्या लोकांना त्रास देणारच आहे. पण मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या की ह्या जयंतला योग्य ती शिक्षा होणं महत्त्वाचं आहे की जानूपासून जयंतची सुटका होणं योग्य ते महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला समजलंच असेल की आजपर्यंत ह्यांनी त्या जयंतला योग्य ती शिक्षा देण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले, पण त्यांना अजूनपर्यंत कधी यश आलंच नाही. आणि इथून पुढे पण तुम्हाला हेच पाहायला भेटेल काही दिवस की ही दळवींची लोक त्या जयंतकडून सुटका पाहिजे असते ना त्यासाठी खूप सारे प्रयत्न करतात, पण हा जयंत काय त्यांच्या तावडीतून लगेच सुटत नाही. आणि तुम्हाला माहितीच आहे की जयंत एवढा हुशार असतो की जयंत जानूला सहजासहजी त्याच्या आयुष्यातून कधीच जाऊ देखील देणार नाहीये. आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की ह्या निलांबरीचा आता पापाचा गडा फायनली भरलेला असतो मित्रांनो. आणि हिला योग्य ती शिक्षा दिली नाही, त्याच्यामुळे प्रेक्षक वर्गांनी तर एवढी प्रचंड नाराजी व्यक्त केली की त्यांना ह्या निलांबरीला पाहायची इच्छा पण उरलेली नाही. त्यांचं तर असं म्हणणं आहे की लवकरात लवकर ही मालिका कायमची बंद करून टाका. कारण की त्यांचं हेच म्हणणं आहे की अशा चुकीच्या काही गोष्टी दाखवून काहीच होणार नाहीये. कारण की तुम्हाला माहितीच आहे की संपतराव गाडेपाटलांचा मृत्यू दाखवल्यापासून लोकांनी एवढी प्रचंड नाराजगी व्यक्त केली की काय बोलायलाच नको. कारण की त्यांचं हेच म्हणणं आहे की काही जरी झालं तरी देखील मात्र संपतराव गाडेपाटलांचा मृत्यू दाखवायला नको हवा होता. पण मित्रांनो झाला आता संपतराव गाडेपाटलांचा मृत्यू दाखवला पण यांनी, पण त्या निलांबरीला आता योग्य ती शिक्षा दाखवणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. नाहीतर याच्यातून एवढा चुकीचा संदेश जाईल की काय बोलायलाच नको. तर पुढे आपला सिद्धू आता कशा प्रकारे सगळे काही पुरावे शोधून काढतोय, ह्या निलांबरीला योग्य ती शिक्षा देतोय, हे सगळ्या गोष्टी पाहणं खूप म्हणजे खूप रंजक ठरणार आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे पाहायला भेटणारच आहे. त्यासाठी तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि ह्या माजुरड्या निलांबरीला कोणती शिक्षा झाली पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला अजिबात पण विसरू नका. आणि मित्रांनो ह्या मालिकेचा शेवटचा भाग नेमका कसा होईल हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. आणि ह्या दळवींच्या लोकांना त्या जयंतच्या तावडीतून सुटका भेटेल का नाही हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून पुढचा टॉपिक कोणत्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवू हे सांगायला तर अजिबात पण विसरू नका. धन्यवाद.